नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांची लीला अगाध आहे. स्वामींच्या केवळ नामस्मरणाने मनाला धीर मिळतो आणि आयुष्यात सकारात्मकता येते. हे अनेक स्वामी भक्तांनी अनुभवले असेल. स्वामींची सेवा करण्याची सर्व भक्तांना ओढ असते. काहींना सेवा कशी करावी व कुठून सुरुवात करावी हेच माहीत नसते. त्यातच गुरुवारी स्वामी सेवा करण्याचे विशेष महत्त्व असल्याने पाहूयात या दिवशी स्वामींना प्रसन्न करण्यासाठी कशी पूजा करावी. स्वामी नेहमी म्हणतात, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्याचप्रमाणे स्वामी सदैव त्यांच्या भक्तांच्या पाठी संकटकाळी उभे राहतात. स्वामी सेवेत इतकी ताकद आहे की अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील स्वामींच्या केवळ नामस्मरणाने शक्य होताना दिसतात. स्वामींच्या सेवेत नक्की काय करायचे? कोणत्या प्रकारची पूजा स्वामींची केली जाते? स्वामी कोणत्या गोष्टीमुळे प्रसन्न होतात? असे अनेक प्रश्न काही जणांच्या मनात येतात. ज्या लोकांना स्वामी सेवेची सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी आज आपण पाहूयात की स्वामींची गुरुवारची पूजा कशी करावी, नित्यसेवा कशी करायला हवी, कोणत्या गोष्टी स्वामी सेवेत करू नयेत. या सर्व गोष्टींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नित्य स्वामी सेवा कशी करावी? स्वामींची मनोभावे करण्यात येणारी नित्यपूजा म्हणजेच दररोजची पूजा, त्यालाच नित्य स्वामी सेवा असे म्हणतात. यासाठी तुम्ही दररोज सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर आपल्या घरातील देवघरात स्वामींची पूजा करावी. स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला स्वच्छ करून गंध लावावा. हार फूल स्वामींना अर्पण करावे. धूप दीप अगरबत्ती लावल्यानंतर नमस्कार करावा. नित्यसेवेत तुम्ही स्वामींचा रोज नियमित नामजप करू शकता. यामध्ये रोज किमान 1 ते 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. याशिवाय तुम्ही रोज तारक मंत्र देखील म्हणू शकता. स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे रोज 1 अध्याय याप्रमाणे पठण करू शकता. थोडक्यात काय तर स्वामींची पूजा तुम्ही तुमच्या क्षमतेप्रमाणे मात्र मनोभावे करावी. स्वामी प्रसन्न होतात. गुरुवारची पूजा कशी करावी? गुरुवारी तुम्ही नित्यसेवा तर करावीच, मात्र या दिवशी स्वामींच्या मठात जरूर जावे. स्वामींना नमस्कार करून चाफ्याचे फूल वाहावे. बेसनाचे लाडू स्वामींना आवडत असल्याने तुम्ही एखाद्या गुरुवारी प्रसाद म्हणून स्वामींना बेसनाचे लाडू नैवेद्यात देऊ शकता. तसेच या दिवशी तारक मंत्र आणि स्वामींच्या नामाची जपमाळ जरूर करावी. स्वामींशी आपल्या मनातील इच्छा अगदी आपल्या आईशी बोलल्याप्रमाणे मनमोकळ्या पद्धतीने बोलाव्यात. स्वामी नक्की ऐकतात. तुमच्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी तुम्हाला अवश्य देतात. फक्त पूर्ण विश्वास आणि समर्पणाने गुरुवारची सेवा करावी. तर आता स्वामी सेवेत कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे पाहूया. आपल्याला माहीत आहे, स्वामींनी अक्कलकोटमध्ये असताना अनेक भक्तांना मार्ग दाखवला. त्यांनी कधीच आपल्या लीलांचे अवडंबर केले नाही. त्याचप्रमाणे भक्तांनी देखील आपल्या भक्तीचे प्रदर्शन न करता साधेपणाने पूर्ण भावाने भक्ती करावी. याशिवाय स्वामी सेवा करताना आपले मन आणि विचार शुद्ध असावेत. कोणाबद्दलही कट कारस्थान करू नये. कोणाचे वाईट चिंतू नये. विश्वासाने भक्ती करावी. आपले आचरण योग्य असावे. नेहमी सत्मार्गावर चालावे. दानधर्म करावा. गोरगरिबांना, पशूंना अन्नधान्य दान करावे. या गोष्टी जर तुम्ही आचरणात आणल्या तर स्वामी नक्की प्रसन्न होतील. कारण भक्तीसोबतच स्वामी तुमचे कर्म देखील पाहतात आणि प्रत्येकाचा कर्माचा हिशोब स्वामी नक्की करतात. त्यामुळे कर्म चांगले ठेवा. स्वामी सेवा तर स्वीकारतीलच, पण कृपा देखील करतील. स्वामी सेवा म्हणजे केवळ देवघरापुरती मर्यादित न ठेवता ती आपल्या वर्तनातून देखील दिसली पाहिजे. नम्रपणा, संयम आणि सत्य आचरण हीच खरी गुरुवारची सेवा आहे. शेवटी एवढेच सांगेन की गुरुवारी किती मोठी पूजा केली हे महत्त्वाचे नाही, तर किती प्रामाणिकपणे स्वामींचे स्मरण केले हे महत्त्वाचे आहे. दिवा, फुले, नैवेद्य यापेक्षा मन शुद्ध असणं मोठं आहे. स्वामींवर श्रद्धा ठेवून दररोज स्वामींचे नामस्मरण चालू ठेवले तर स्वामींची कृपा अनुभवायला वेळ लागत नाही. तर मंडळी, आशा आहे की गुरुवारच्या स्वामी सेवेबद्दल ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल. तुम्ही ही सेवा कशा प्रकारे करता किंवा तुमचा अनुभव काय आहे हे नक्की कमेंटमध्ये लिहा.
तुमचे अनुभव इतर भक्तांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतात. ही माहिती योग्य वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या जवळच्या स्वामी भक्तांपर्यंतही जरूर शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक लोकांना स्वामी सेवेची खरी आणि साधी पद्धत समजेल. आणि अशाच श्रद्धायुक्त आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओची सूचना मिळावी म्हणून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.